नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऑल किसान अपडेट या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पीक विमा नुकसान भरपाई याच शेतकऱ्यांना मिळणार। पर्यंत आपल्या ऑल किसान अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 921 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। ही मदत एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहे। लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव अधिकृत लाभार्थी यादीत असणे आवश्यक आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले नाव यादीत समाविष्ट आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे ठरणार आहे। त्यामुळे खरी पात्रता निष्कर्ष होईल आणि गैरसमज टाळता येईल। विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्या शेतातील हानीच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या प्रमाणावर दिली जाणार आहे। सरकार ही मदत थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते। या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळते। यामध्ये दलाल किंवा मधल्या टप्प्याचा हस्तक्षेप टळतो। त्यामुळे शेतकऱ्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतो। पारदर्शकता वाढल्यामुळे शेतकऱ्याचा विश्वास या योजनेवर अधिक दृढ होतो। आर्थिक मदत वेळेत मिळाल्यामुळे शेतकरी पुढील हंगामाची तयारी सहज करू शकतो। त्यासाठी थेट खात्यात पैसे जमा होण्याची ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते। यामुळे त्यांना कोणत्याही मध्यस्थावर अवलंबून राहावे लागत नाही। त्यामुळे गैरव्यवहार व भ्रष्टाचारी शक्यता कमी होते। आर्थिक मदत थेट बँक खात्यात मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचतो। यामुळे लाभ मिळवण्यासाठी त्यांना सरकारी कार्यालयाचे चक्रा माराव्या लागतात होत्या, पण आता ती अडचण दूर झाली आहे। निधी थेट हस्तांतरित झाल्यामुळे पारदर्शकता टिकून राहते। शेतकऱ्यांना मिळालेला लाभ नेमका त्यांच्या हातात पोहोचतो, यात कोणतेही कपात होत नाही। पीक विमा अर्ज केला असेल आणि तुमचा दावा सध्याच्या स्थितीत आहे तर त्याची माहिती मिळवण्यासाठी काही सोप्या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता। त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या अर्जाची नोंदणी संख्या आवश्यक असेल। नंतर संबंधित विमा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन दावा स्थिती किंवा सोप्या तपासणी पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर अर्जाची तपशीलवार माहिती आणि पिकाच्या संबंधित माहितीचा तपास तुम्ही करू शकता। हे तुमच्या दाव्याच्या प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल। तसंच संबंधित विभागाशी संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता। लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का हे कसे तपासायचे? तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधून लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का हे विचारू शकता। या व्यक्तीकडे या यादीची माहिती असेल, ज्याद्वारे तुम्ही तुमचा स्टेटस जाणून घेऊ शकता। याशिवाय राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या किंवा PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याचा व तुमच्या खात्याचा स्टेटस ऑनलाईन तपासू शकता। यासाठी तुमच्या अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक आवश्यक असेल। त्यामुळे तुम्हाला तुमचा योजनेतील स्थिती समजून येईल। शेतकऱ्यांनी अधिकृत स्रोतावरच विश्वास ठेवावा। पीक विम्याबाबतची माहिती मिळवताना नेहमी अचूक आणि ताजी माहिती घेणे महत्त्वाचे असते। शेतकऱ्यांनी आपल्या दाव्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अधिकृत माध्यमाचा वापर करावा। त्यामुळे नुकसान भरपाईचा लाभ वेळेवर आणि योग्य प्रकारे मिळू शकतो।
अनेकदा जुन्या किंवा अपूर्ण बातम्यावर विश्वास ठेवल्याने गोंधळ निर्माण होतो. चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करून थेट शासकीय संकेतस्थळे किंवा अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा. चुकीच्या अफवांना बळी पडण्याची शक्यता कमी होते. योग्य माहितीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळावे सोपे होते.